या स्पर्धा होत्या माझ्या तुम्हाला अंतःकरणापासून शुभेच्छा। खूप धन्यवाद। चला गिराळे फायटर संघ आपला 12वा प्रतिनिधी सामना सुरू होण्याआधी येऊ द्यात कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत। प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जाईल। प्लेयर ऑफ द मॅच दीपेश अधिकारी आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स जवळ आपणास सन्मानित केलं जाईल। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते। दोन संघांमध्ये गिराळे फायटर्स विपक्ष कुणबी स्टार्स अशा दोन संघांमध्ये ही महत्त्वपूर्ण लढत एका बाजूने आदरणीय देवेंद्रजी पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय गिराळे फायटर्स, तर दुसऱ्या बाजूने आदरणीय समीरजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मित्र परिवार यांचा हा संघ पाहायला मिळतोय कुणबी स्टार्स। पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय धावचीच्या स्वरूपामध्ये। धन्यवाद डीजे। वेलकम बॅक न्यू मॅन इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्टार आयकॉन खेळाडू हितेश शंकर पाटील या वेळेला दाखल होतोय ऑन स्ट्राइक एंडवर। आजच्या दिवसामध्ये जे सहभागी खेळाडू आहेत पीएस कुणबी किंग संघाच्या माध्यमातून अर्थातच भरत लक्ष्मण पाटील आणि समवेत धीरज जयराम ढोणे या दोन्ही देखील खेळाडूंच्या प्रत्येक षटकाराकरिता आणि प्रत्येक विकेट करिता 100 रुपयांचं रोख पारितोषिक विकी वजे यांच्या माध्यमातून दिलं जाईल। प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जाईल। आदरणीय शरदजी पाटील मशाल या वृत्तपत्राचे संपादक आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि सरांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित केला जाईल। या सर आपण यावं। आदरणीय मनोजजी पाटील यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते जे 200 रुपयांचं रोख पारितोषिक आहे प्रसादजी पाटील यांना सुपूर्द करावं। हॅलो हॅलो दीपेश रामचंद्र अधिकारी गैला स्टार संघाचा हा अष्टपैलू खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा हकदार होतोय आणि हे पारितोषिक वितरण करतात सन्मान्य शरदजी पाटील, सचिन मानतन पाटील रावते यांच्याकडून पवार अँड असोसिएट यांच्या मार्फत ही सुंदर ट्रॉफी सौजन्य केलेली आहे। हार्दिक अभिनंदन दीपेश यांचं। श्री शरद पाटील मशाल या वृत्तपत्राचे संपादक संस्थापक संपादक यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरण होत आहे। दीपेश कशी वाटते तुझे ह्या पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मध्ये? सर्व टीमचा सपोर्ट भेटला चांगला, त्याच्यामुळे एवढं खेळू शकतो। एक चांगल्या प्रकारे संघाला गरज असताना गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये तुझं योगदान दिलेलं आहे। काय वाटतं ह्या आयोजन आणि नियोजनाबद्दल? आयोजन तर दरवर्षी खूपच सुंदर असतं आणि या वर्षी पण जाम सुंदर आहे। थँक्यू, बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यांसाठी आणि धन्यवाद सर, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं, धन्यवाद।
वेलकम बॅक. वळूयात सामन्याकडे. सुंदर फटका सजवला गेलाय. दोन फलंदाजांची जोडी मुख्य खेळपट्टीवर या वेळेला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर थेट जाऊन पोहोचलंय एकंदरीत 9 या आकड्यावर. 9 रन्स या प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. गिराळे फायटर्स प्रथम फलंदाजी करावी लागले कारण नाणेफेकीचा कौल जिंकून जे क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय कुणबी स्टार्स या संघाच्या माध्यमातून आणि प्रथम फलंदाजी करत असताना गिराळे फायटर्स या संघाला आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये चांगला आणि दर्जेदार खेळाडू हितेश शंकर पाटील. केपीएलच्या इतिहासामध्ये अर्धशतकांची अक्षरशः बरसात करणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय खूप चांगला इतिहास लाभलेला खेळाडू यावेळेला इज ऑन स्ट्राईक सज्ज होतोय फलंदाजी मार्कवर. दोन फलंदाजांची जोडी मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळते. एका बाजूने हितेश शंकर पाटील, दुसऱ्या बाजूने नीरज पाटील आंबेदे. गिराळे फायटर्स या संघाकडून एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर 11 वाजून 39 मिनिटांनी इनिंग सुरू झालेले आहे. 25 पेक्षा जास्त मिनिटे घेऊ नका 5 षटका हाताळण्याकरिता रूल्स अँड रेग्युलेशन्स. पहिला चेंडू यॉर्क लेनचा होता. अप्रतिम चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. लवली पीस ऑफ बॉलिंग. सुंदर पद्धतीने या वेळेला गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकतायत. रमाकांत तामसई या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू रमाकांत गजानन पाटील अनुभवी खेळाडू आहे. योग्य लेंथ अँड लाईन. बॅक टू बॅक छोटासा रनअप आहे रमाकांत गजानन पाटील या गोलंदाजाचा, परंतु त्या छोट्याशा रनअप मध्ये टप्प्याला जे प्राधान्य दिलं जातं अचूकतेच्या मोजमापासहित योग्य मापदंडासहित गोलंदाजीचं पृथक्करण. काही गोलंदाजी केलंय. पहिला चेंडू यॉर्क, दुसरा चेंडू वाईड यॉर्कर, तिसरा चेंडू मिडल स्टंपला टार्गेट करणारा व्हेरिएशन सहित गोलंदाजीचं पृथक्करण अनुभवायला मिळतं. रमाकांत गजानन पाटील लवली बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. नीरज पाटील ऑन स्ट्राईक ब्रँड ऑफ आंबेदे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथा चेंडू डॉट. या आधीचं पहिलं षटक आपण पाहिलं विनीत विजय सातवे यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 9 धावा आल्या होत्या आणि दुसरं षटक देखील त्यापेक्षाही इकॉनॉमिकल डीप मध्ये गेला होता फलंदाज. काही गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. सुपर बॉलिंग. उच्च श्रेणीय गोलंदाजीचं पृथक्करण या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू जर आपण पाहिला तर पायीच, चौथा आणि पाचवा चेंडू निर्धाव. पहिला निर्धाव षटक येईल का? कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार आपण पाहिलं असेल जे अवांतर 22ची धाव गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये काउंट केली जाणार नाहीये. सुंदर फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. क्या बात आहे. अप्रतिम विकेट मेडन षटक या ठिकाणी हाताळलं गेलंय. गोलंदाज रमाकांत गजानन पाटील ब्रँड ऑफ तामसई. गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर यायला हवा. व्हॉट अ ग्रेट पीस ऑफ बॉलिंग. विकेट मेडन. सुंदर क्षेत्ररक्षकाची साथ सूरज रवींद्र पाटील याच्या माध्यमातून गॉन. जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान. धन्यवाद डीजे. विनीत विजय सातवे यांनी जर हॅट्रिक परिपूर्ण केली तर सुनील यादव वरई यांच्याकडून ₹500 ऑनलाईन पेमेंट केलं जाईल. लक्षात असू द्या.
2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 10 या आकड्यावरती धाव फलक पाहायला मिळतं. गोलंदाजांची निवड संघाची बांधणी खूप मजबूत आहे. कुणबी स्टार्स या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक विनीत विजय सातवी केवळ 9 धावा. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर विकेट मेडन रमाकांत गजानन पाटील. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग कुणबी प्रीमियर लीगच्या या 6व्या हंगामामधील हे पहिलं निर्धाव षटक. वर्ल्ड रेकॉर्ड जर आपण पाहिलं तर मुथय्या मुरलीधरन 1992 निर्धाव षटके हाताळण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. तदनंतर आपण पाहिले असेल ऑस्ट्रेलिया संघाच्या माध्यमातून शेन वॉन आणि ग्लेन मॅग्राथ अनुक्रमे 1871 आणि 1749 निर्धाव षटके त्यांच्या माध्यमातून हाताळली गेली. आणि भारतासाठी सर्वाधिक निर्धाव षटके हाताळणारा गोलंदाज अनिल कृष्णस्वामी कुंबळे 1685 मेडन ओव्हर्स. त्याच्या देखील माध्यमातून दक्षिण आफ्रिका संघासाठी आपण शॉन पोलाकला पाहिलं ज्याने 1571 निर्धाव षटकं हाताळली. आणि सर्वांची आठवण करून देत असताना रमाकांत गजानन पाटील ब्रँड ऑफ तामसई. लवली बॉलिंग, सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण अनुभवायला मिळालंय. धावसंख्या जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती ठप्प अवस्थेत 10 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवर आकाश बाबूराव घरत ब्रँड ऑफ नाणेवली स्टार आयकॉन म्हणून ज्याची निवड झाली एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर सज्ज होतोय. लॉंग रनअपच्या सहाय्याने स्टार आयकॉन आकाश बाबूराव घरत. गुड डिलेव्हरी, लवली बॉलिंग, चांगला वेग होता. अनेक सुवर्ण अध्यायांनी नटलेला खेळाडू म्हणून आकाश बाबूराव घरतकडे पाहिलं जातं. वय वर्ष 18 वर्ष आणि 265 दिवस इतकं वय वर्ष असताना त्याने खूप चांगला किस्सा रचला आपल्या कारकिर्दीमध्ये. 6 चेंडू आणि 6 षटकार त्याच्या बॅटमधून देखील आले होते. अष्टपैलू नेतृत्व असलेला खेळाडू आकाश बाबूराव घरत ऑन बॉलिंग मार्क. कडा घेऊन चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक कुणबी क्रिकेटचे भीष्म पितामह म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते निलेश बाळाराम पाटील चांगल्या रीतीने चेंडूला स्टॉप करतायत. शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये ब्रँड ऑफ गोवाडे विनीत विजय सातवी सारखा खेळाडू एका बाजूने पाहायला मिळतोय. आनंद पाटील हालोली ज्यांना एकंदरीत शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये तैनात करण्यात आलेला आहे. शॉर्ट लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या अगदी सेंटरला हा खेळाडू पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेला आहे. सुंदर पद्धतीने झेल परिपूर्ण मिस्टर विपुल सातवी. गुड कॅच ऑफ क्वालिटी कॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्डवर केवळ 11 या आकड्यावरती पाहायला मिळते. 11 रन्स फलकावरती सजलेले आहेत. ऑन साइडला खेळला गेलेला फटका केवळ 1 धाव या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि तदनंतर जो धावांचा ग्राफ्ट आहे तो खालावलेला आहे. धारावीच्या झोपडपट्ट्यांप्रमाणे धावांचा ग्राफ्ट पाहायला मिळतोय. या आधीचं षटक मेडन आणि तदनंतर आकाश च्या माध्यमातून 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा नरमताने खेळला गेलाय. ठाऊक आहे सध्या प्रेशर ऑफ सिच्युएशन एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. जर या
सामन्यामध्ये चांगली टोटल उभा राहायची असेल 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. प्रोग्रेस कार्ड वरती केवळ 13 धावा 13 रन. ऐकूया डीजे ला पुढच्या सामन्याकडे. आतापर्यंत पहिली 3 षटके हाताळण्याकरिता 16 मिनिटे खर्च झालेले आहेत. तुमच्याकडे 9 मिनिटे आहेत. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर केवळ प्रोग्रेस कार्ड वरती 13 धावा सजलेल्या आहेत. 13 रन्स. स्ट्रॅटेजिक टाइम आउट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ड्रिंक ब्रेक घेण्यात आलेला आहे. क्रिकेटचं बदलतं स्वरूप दोन्ही साइडने खूप चांगल्या प्रकारचे स्टम्प्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटची देवता म्हणून जी ओळखली जाते. 2008 ते 2011 सातत्यपूर्वक 3 वर्ष प्रदीर्घ संशोधन करण्यात आलं. एकंदरीत ब्रॉन्ट एकरमॅन भूतपूर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर यांनी 3 वर्ष प्रदीर्घ संशोधन केलं आणि तदनंतर या स्टंप वरील ज्या एलईडी बेल्स असतात त्यांचा शोध लावला. सर्वप्रथम जगाच्या इतिहासामध्ये एलईडी बेल्सचा जो वापर करण्यात आला तो बिग बॅश लीग ऑस्ट्रेलियामध्ये 2012 मध्ये पहिल्यांदा एलईडी बेल्सचा वापर करण्यात आला. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2014च्या विश्वचषकामध्ये जो 20 षटकांचा विश्वचषक झाला होता त्यामध्ये पहिल्यांदा एलईडी बेल्स यूज करण्यात आला. भूतपूर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रॉन्ट एकरमॅन यांनी एलईडी बेल्सचा शोध लावला. 2008 ते 2011 असं 3 वर्ष प्रदीर्घ संशोधन केल्यानंतर आणि हे क्रिकेटचं बदलतं स्वरूप आपण पाहतोय. 15 मार्च 1877 पासून सुरू झालेल्या क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक फेरबदल सध्या पाहायला मिळत आहेत या 145 वर्षांच्या गौरवशाली इतिहासामध्ये. आणि ब्रॉन्ट एकरमॅन यांनी ती देणगी दिली क्रिकेटला. एलईडी बेल्स ज्याला जिंक बेल असं देखील म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. गोलंदाज निलेश बाराम पाटील यांचा पहिला चेंडू. केपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण पाहू शकतायत निविया चेंडूचा वापर करण्यात आलेला आहे. निविया चेंडू बनवणारी कंपनी 1934 मध्ये या कंपनीचा एकंदरीत शोध लागला, इन्व्हेंट करण्यात आली. आणि विजय खरबंदा आणि निहाल खरबंदा यांच्या स्पेलिंग मधील NI आणि VI या शब्दांचा वापर करत असताना निविया या शब्दाचा शोध लावण्यात आलाय. आणि कुणबी क्रिकेटमधील खेळाडूंचा स्तर उंचावला जावा, त्यांना देखील व्यावसायिक स्वरूप प्राप्त व्हावं. सध्या आपण पाहतो महाराष्ट्रामधील जे खुल्या गटातील क्रिकेट आहे ते जास्तीत जास्त निव्या चेंडूचा वापर फार मोठ्या प्रमाणावर खास करून भिवंडीमध्ये केला जातो. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय कुणबी क्रिकेटमधील खेळाडूंनी देखील निव्या चेंडूवरती खेळावं आणि आपल्या क्रिकेटमधील स्तर जो आहे तो अजून देखील उच्च श्रेणीय करावा या अनुषंगाने हे फेरबदल बघायला मिळालेत. यंदाच्या वर्षामध्ये कार्यकारिणीच्या माध्यमातून ऑन साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक आकाश बाबूराव गरत त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि हे चेंजेस आणणं देखील आवश्यक आहे. पहिल्या 5 हंगामामध्ये 10x चेंडूचा वापर करण्यात आला होता. 120 ग्रामचा चेंडू. यंदाच्या 6व्या हंगामामध्ये हा फेरबदल. संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्डवरती आतापर्यंत 16 धावा 16 रन्स पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निलेश. अतिशय वेगवान चेंडू. टायगर अभी जिंदा है. अतिशय दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे, संकटांच्या नद्या, अनेक विजय, अनेक पराभव पाहिलेला खेळाडू. गोलंदाजी मार्कवर निलेश बाराम पाटील. स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका इनटू दी गॅप मध्ये आहे. चेंडू सीमा रेषा पार. KPL चौकार.
कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान प्रेझेंट कुणबी प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेअंतर्गत युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले असंख्य प्रेक्षक महाराजे आणि या उपस्थित प्रेक्षक वर्ग या सर्वांचं सहर्ष स्वागत शब्द फुलांनी करीत आहोत. चांगला चेंडू या ठिकाणी पिच केला जातोय. षटक जर आपण पाहिले तर गुणलेखक प्रतीक नरेश भंडारी आम्हाला सूचित करतायत ऑफिशियल स्वरूपात आतापर्यंत एक्युरेट 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 20 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचते. किती मिनिटे व्यतीत केली असतील या 4 षटकांसाठी असा प्रश्न जर विचारला गेला तर 20 मिनिटे व्यतीत केलेले आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूंसाठी तुमच्याकडे केवळ 5 मिनिटे आहेत. जर तुम्ही 6 मिनिटे घेतली तर शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला चेंज करावी लागेल, कारण पॉवर प्लेच्या एकंदरीत जो पलीकडे 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे 5 नाही तर केवळ 4 क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकाल. रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येक संघासाठी समान आणि शेवटची 4 मिनिटे शिल्लक आहेत. 21 मिनिटे कंप्लीट झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 मध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्टार आयकॉन आकाश बाबूराव घरत. वेगवान चेंडू आहे. सुंदर पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण, कसब कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा याने नटलेला खेळाडू आपण पाहतोय. मस्त हरफन मौला खूप कमी वयामध्ये कॉन्फिडन्स लेवल हाय आणि प्रॉलिफिक युटिलिटी प्लेअर म्हणून जो ओळखला गेलाय आकाश बाबूराव घरत. ब्रँड ऑफ नानिवली गावचं भूषण आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवर. फटका फसलेला आहे परंतु चेंडू अतिशय निर्जन स्थळी जाऊन आदळलाय. सूरज रवींद्र पाटील ब्रँड ऑफ उर्से हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी थेंबे थेंबे तळेसाच्या या उक्तीप्रमाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवर 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्ले अँड मिस बघा. इन स्विंग आणि आउट स्विंग, लेग कटर आणि ऑफ कटर करू शकतो या गोलंदाज. यॉर्क लाईनचे चेंडू आहेत आणि हे व्हेरिएशन सातत्याने दर्शवतोय. अप्रतिम खेळ बघायला मिळतोय. प्रॉलिफिक खेळ कसा असतो याचा एक फॉर एक्झाम्पल. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व देणारा खेळाडू. मैदानाला एकंदरीत खऱ्या अर्थाने जी 22 यार्डची खेळपट्टी आहे, दोन्ही साइडने चेंडूला हातभर कट करू शकतो हा गोलंदाज. आणखीन एक मॅजिकल चेंडू पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवतायत. फिंगर इज गॉन, पंपायर नाव आणि यष्टींच्या मागे खूप सुंदर भूमिका अमित प्रभाकर पाटील यांची देखील पाहायला मिळते. फलंदाज बाद. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत एक्युरेट 4 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. शेवटची 2 मिनिटे शिल्लक आहेत. 2 मिनिटांच्या आत हे 2 चेंडू डिलिव्हर करावे लागतील. फलंदाज आपण सहकार्य करा आणि जर तुम्ही सहकार्य केलं नाही तर प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फटका बसू शकतोय आणि म्हणूनच आपण विना विलंब स्ट्राईक वरती यावं. न्यू मॅन इन. नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय सूरज राजेंद्र नाईक ब्रँड ऑफ खामलोली ऑन स्ट्राईक आहे. सुंदर पद्धतीने यष्टी रक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. शेवटचं 1 मिनिट शिल्लक आणि ते 1 मिनिटाच्या आधी हा चेंडू डिलिव्हर होणं आवश्यक आहे. फलकावर केवळ आणि केवळ 21 धावा. 21 लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. डिसिप्लिन, रूल्स अँड रेग्युलेशन्स, शिस्त फार महत्वाची आहे. ती क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये आपण पाहतोय. या वेळेला चेंडू थेट जाऊन आदळतोय यष्ट्यांवर. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. सूरज राजेंद्र नाईक याच्या खेळीला पूर्ण विराम आणि खऱ्या अर्थाने कट टू कट
परफेक्ट 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट झालेले आहेत. लगेचच नेक्स्ट ओव्हरला आपण सुरुवात करायची आहे. आपणास नम्र विनंती, 21 धावा फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या स्पर्धेमधील लोवेस्ट स्कोर एव्हर पाहायला मिळतोय. केवळ 21 धावा फलकावर आणि काय स्पेल हाताळलाय आकाश बाबूराव घरत यू ब्युटी. 2 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर केवळ 4 धावा आणि 3 विकेट्स. माझे स्टार आयकॉन म्हणून का निवड झालंय दर्शवून देतोय मुख्य खेळ पट्टीवर क्वालिटी परफॉर्मन्स. आयुष्यात जर तुम्हाला कधी कोणी विचारलं की तुम्हाला काय करायचंय तर एकच उत्तर द्यायचं, आई वडिलांनी जे मला नाव दिलंय त्या नावाचा मला ब्रँड तयार करायचा आहे. आणि या सामन्यामध्ये आकाश बाबूराव घरत नावाचा ब्रँड जो चमकलाय. 12 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा देऊन 3 विकेट्स. काय स्पेल हाताळलाय गोलंदाजाने, अद्वितीय. पहिल्या षटकामध्ये विनीत विजय 7वीला संधी दिली. त्यानंतर आपण पाहिलं असेल दुसऱ्या षटकामध्ये रमाकांत गजानन पाटील यांनी निर्धाव षटक हाताळलं. त्यानंतर तिसऱ्या षटकाचा विचार जर आपण केला तर खूप सुंदर पद्धतीने हाताळलं गेलं ते आकाश बाबूराव घरत याच्या माध्यमातून. 4थं षटक निलेश पाटील आणि 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा आकाशला आपण पाहिलं. सुंदर, अति सुंदर गोलंदाजी झाली. यावेळेला एस्टनच्या मागे शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये आनंद पाटील त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. काही गोलंदाजी बघायला मिळाले. बेस्ट स्पेल आतापर्यंत जर आपण विचार केला तर आनंद किशोर पडवले जो टॉपला आहे, ज्याने कालच्या दिवसामध्ये 5 विकेट हॉल परिपूर्ण केले होते. परंतु आजच्या दिवसामध्ये आकाश बाबूराव घरत 12 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा आणि 3 विकेट्स. इकॉनॉमिकल विकेट टेकर गोलंदाज म्हणून नावारूपाला येत असताना आपण पाहिलेला आहे. सध्या ICC टेस्ट रँकिंग मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावरती आहे त्याची आठवण करून देतोय आकाश बाबूराव घरत. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निलेश बाराम पाटील. ऑन साइडला हितेश शंकर पाटील यांच्या बॅट मधून बिग ब्लास्ट, ह्यूज सिक्सर, 6 धावा. धन्यवाद डीजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारं गीत आपण ऐकलेलं आहे. गोलंदाज टन्सिंग डाऊन द ट्रॅक. वाडीश लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी स्कोर फलक मात्र जर आपण तपासून पाहिला तर धीम्या गतीने षटकार जरूर आला परंतु लो स्कोर या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. 33 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व या इनिंग मध्ये. फुलटॉस चेंडू ऑन साइडला सजवला गेला. एक क्षेत्ररक्षक मिस्टर अनिकेत ठाकरे त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न हा ना करता करता चेंडूला रोखण्याचं टेम्पटेशन आपण पाहतोय. पंच त्या ठिकाणी दर्शवतील अगदी काहीच क्षणांमध्ये शहानिशा केल्यानंतर योग्य आणि सुयोग्य निर्णय चौकार आहे. 4 धावा मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेल्या आहेत. हॅलो साखरे गावचे क्रिकेट वेडे आणि तलाठी सजा दैसरचे कर्मचारी सन्मान्य विकी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण व्यासपीठावर यावं. विकी यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय किशोरचे अधिकारी यांना विनंती करतो आपण विकी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. इनिंग ब्रेक झालेले आहे. 41 धावा प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 42 धावांचं लक्ष
समोर ठेवलं गेलंय. कुणबी स्टार्स या संघासमोर निर्धारित 6 षटकांमध्ये 7च्या सरासरीने 42 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी हा पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. भगवे वादळ काटाळे विपक्ष SP एव्हेंजर्स. दोन्ही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरिता कुर्लाई कॉम्प्लेक्स टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी. वेळ न दवडताना वेळेची दिरंगाई न करताना भगवे वादळ काटाळे विपक्ष SP एव्हेंजर्स दोन्ही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं नाणेफेकीचा कौल करण्याकरिता देऊयात डीजेला संधी आणि करूयात नेक्स्ट इनिंगला सुरुवात. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. मालेला केला नवस जगदंबेला. एक पुत्राचा दे मला दुष्टांचा नाश करण्याला. आई बहिणीच्या जिंकल्या ऐकून आई बहिणीच्या जिंकल्या ऐकून हृदय फाटले माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. छत्रपती शिवराज. पुढील होणारा सामना भगवे वादळ काटाळे विरुद्ध SP एव्हेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. भगवे वादळ काटाळे विरुद्ध SP एव्हेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. वेलकम बॅक. टार्गेट जर आपण पाहिलं तर 42 धावांचं समोर ठेवलं गेलंय. स्टॉप वॉच या ठिकाणी पुन्हा एकदा काही क्षणानंतर सुरू होईल. ज्यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येईल. प्रतीक नरेश भंडारी या ठिकाणी ऑफिशियल गुणलेखक साहिल विलास पाटील पाटील नेटवर्कच्या माध्यमातून डिजिटल स्कोरर अँड टेक्निशियन पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन कुशल चौधरी ब्रँड ऑफ मोरबे आमचे खूप जवळचे स्नेही आणि ज्यांचा डंका संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आहे. आउट ऑफ कंट्री जाऊन देखील कॅमेरामॅनची भूमिका. चला गुणलेखक आपण टाइमर सुरू करायचा आहे. सामन्याला त्या ठिकाणी सुरुवात होते. पहिलं षटक आदळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर प्रतीक संतोष पाटील चहाडे एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूचा डंका वाजलेला आहे संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये गिराळे फायटर्स या संघाकडून 2 फलंदाजांची जोडी. 42 धावांचं टार्गेट. 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिलाच चेंडू या वेळेला योग्य लेंथ अँड लाईन वर पाहायला मिळतोय. लेग बाईट्स ICC नियम क्रमांक 23 चे संकेत. कुणबी प्रीमियर लीग आपण पाहतोय. जे स्वप्न पाहिलं होतं KPL कार्यकारिणीने स्वप्नपूर्ती होत असताना पाहायला मिळते. कारण एक इच्छा होती कुणबी समाजातील खेळाडूला देखील व्यावसायिक दर्जा प्राप्त व्हावा.
त्याने देखील ग्लॅमरस क्रिकेट खेळावं आणि त्याचं एक फॉर एक्झाम्पल या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इज वेल अशा स्वरूपाची स्पर्धा. पहिलं षटक प्रतीक संतोष पाटील वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅक वर ऑन स्ट्राईक. फलंदाज आनंद पाटील ब्रँड ऑफ हालोली. ऑन साइडला सजवायचा होता फटका, फसलाय. शॉट फाईन लेग झोन मध्ये, कॅच कंप्लीट. आनंद पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. धन्यवाद डीजे. आनंदच्या खेळीला पूर्णविराम. न्यू मॅन इन. नवीन फलंदाज आकाश बाबूराव घरत. कुणबी क्रिकेटचा उज्ज्वल भविष्य काळ म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलंय. एक दर्जेदार निष्णात खेळाडू म्हणून आकाश बाबूराव घरत नानिवली गावातील असा एक खेळाडू ज्याने खूप कमी वयामध्ये केवळ 18 वर्षांचा असताना ते 6 चेंडू 6 षटकार या खेळाडूच्या माध्यमातून आलेले आहेत. कुणबी क्रिकेटचा इतिहास जेव्हा आपण उलगडून पाहतो, पहिलं नाव संतोष माणिक पाटील ज्याने 6 चेंडू मध्ये 6 षटकार कंप्लीट केले. त्यानंतर बिपिन हरिश्चंद्र पवार 2015 मध्ये 6 चेंडू 6 षटकार. त्यानंतर आपण पाहिलं असेल 13 नोव्हेंबर 2021 मध्ये मिलिंद दिवाकर पाटील 6 चेंडू 6 षटकार. आनंद किशोर पडवळे 7 चेंडू 7 षटकार. अतिशय विस्फोटक फलंदाजी त्यांच्या देखील बॅट मधून विनय सुदाम पाटील 6 चेंडू 6 षटकार. आणि यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे सुमित सुरेश पाटील बंड्या 6 चेंडू 6 षटकार. आणि त्या यादीतला हा खेळाडू आकाश बाबूराव घरत याच्या देखील बॅट मधून 6 चेंडू आणि 6 षटकार आलेले आहेत. आणि म्हणूनच स्टार आयकॉन म्हणून त्याची निवड. गोलंदाजी करत असताना 12 चेंडू मध्ये केवळ 4 धावा देऊन 3 विकेट्स त्याने आज घेतलेल्या आहेत. हॅलो हॅलो. चला, इथे भगवे वादळ विरुद्ध SP अव्हेंजर्स ह्या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. आणि हा कौल करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय भावेशजी पावडे, संस्थापक विश्वस्त कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे. कॉमेंट्री बॉक्स मधून माहिती आहे भगवे वादळ संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. गणेश, काय डिसिजन तुझा? क्षेत्ररक्षण करणे. क्षेत्ररक्षण करणे. मागची मॅच अगदी हातातोंडाशी आलेला विजय तुझ्या हातून निसटलाय. काय रणनीती देशील आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? समोरच्या टीमला 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि पहिल्या मॅचला माझ्याकडून जी चुकी झाली आहे ती चांगल्या करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. निश्चितच. आणि हा गोलंदाजीमध्ये रोखता असताना कशा प्रकारच्या गोलंदाजीचा बदल किंवा एखादा बदल आहे का तुझ्या संघामध्ये? चिन्मयला थोडं बाहेर गेल्यामुळे टीम मध्ये थोडासा बदल केलेला आहे. आता मॅच मध्ये दिसेल तुम्हाला. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक गणेश. प्रथम फलंदाजी करायच्या ऐवजी कितीपर्यंत आव्हान उभारण्याचा प्रयत्न करशील? समोरच्या टीमची गोलंदाजी बघता तरी आमचा मनस्व असेल की 60 प्लस स्कोर करायला लागेल. आणि ह्या सामन्यासाठी एखादा बदल? एक चेंज आहे. आम्ही विक्रम साखरे याला इन करतोय आशिष बद्दल हालोली. ठीक आहे. आणि ह्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? पर्व 6 चालू आहे. आतापर्यंत 5 पर्व झाले. खूपच चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे. आणि KPL सांगितल्यानंतर पूर्ण वर्षभराची एक ओढ असते. कधी KPL येते, कधी KPL ची तारीख डिक्लेअर होते. आणि 2 दिवस झाले फक्त युट्यूबवर बघत होतो, पण या 3ऱ्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होती सर्व टीम आणि सर्व प्लेयर. आणि हे अंदाजाचं फॉर्मॅट आपण बदललंय, 2-2 दिवसाच्या मॅच, याच्याबद्दल काय म्हणशील?
नक्कीच आता आपले कुणबी समाज बघितल्यानंतर भरपूर आपले असे प्लेयर आहेत की जे जॉब करतात, त्याच्यामुळे सगळ्यांनाच सुट्टी काढणं शक्य नसतं. आता 2-2 दिवस दिलेले आहेत, 2 ग्रुप आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाला प्रॅक्टिससाठी वेळ देता येतो आणि जॉबचंही मॅनेजमेंट करता येतं. नक्कीच धन्यवाद प्रीतम, ऑल द बेस्ट. टॉसबॉल मधून न्यूज आहे, भगवे वादळ संघाने नाणेफेक जिंकलेले आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. वळूयात सामन्याकडे. 6 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिले षटक इकॉनॉमिकल पद्धतीने हाताळण्यात आलेलं आहे. गोलंदाज प्रतीक संतोष पाटील याच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रजय दशरथ पाटील किराळे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. खूप सुंदर पद्धतीने या फेला गोलंदाजीचं पृथक्करण पहिल्या षटकामध्ये. हॅलो, सन्मान्य महेंद्रजी पवार, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यावं. कुणबी कलाक्रीडा प्रतिष्ठान आपलं स्वागत करू इच्छिते. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेला आहे. छोटी टोटल जिंकायचं असेल तर विकेट्स www.com प्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. गिराळे फायटर्सच्या संघाला लॉफ्ट करायचं होतं. व्यवस्थित चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाहीये. गोलंदाजी मार्कवर प्रजय दशरथ पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. उत्कृष्ट कबड्डीपटू आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू अशी त्याची ओळख आहे. सराईत खेळाडू म्हणतात ना की आयुष्यामध्ये नेहमीच तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यात वेळ घालवतील, आणि त्या पंक्तीतला खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सद्यस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करीत असताना एक गोलंदाज म्हणून सज्ज झालाय. ऑन स्ट्राइक सूरज रवींद्र पाटील, ब्रँड ऑफ ओरसे. फुटोज आहे स्ट्रेट बॅटने व्हिप फॅक्टर मध्ये प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक प्ले एलिगंट रित्या खेळला गेलाय. सूर्या सिंगम म्हणून जो ओळखला जातोय कुणबी क्रिकेटमध्ये अतिशय विस्फोटक फलंदाज सूरज रवींद्र पाटील याच्या बॅटमधून 1 धाव आलेली आहे. संघ जाऊन पोहोचतोय 9 आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. टायमरचा विचार जर आपण केला तर ही इनिंग सुरू झालेली आहे. बारा वाजून 13 मिनिटांनी या वेळेला ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट या ठिकाणी आलेला आहे. एस्टनच्या मागे सुंदर कामगिरी आपण पाहतोय. नीरज पाटील कौतुकाचे थाप त्या ठिकाणी खेळाडू वर्ग देत आहेत, कारण हा स्टार आयकॉन खेळाडू आहे आणि येथून सामन्याला कलाटणी देखील मिळू शकते. 12 वाजून 13 मिनिटांनी ही इनिंग सुरू झालेली आहे. आतापर्यंत 9 मिनिटे उलटून गेलेले आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. रूल्स अँड रेग्युलेशन्स लक्षात असू द्या. ऑक्टोबर 2022 नंतर जे नियमांमध्ये चेंजेस आणण्यात आलेले आहेत, MCAच्या माध्यमातून जे रूल्स कंडक्ट केलेले आहेत त्यामध्ये खूप मोठे फेरबदल आपण पाहतोय. न्यू मॅन इन, नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीकडे प्रस्थान करीत असताना कुणबी स्टार्स या संघाच्या माध्यमातून मिस्टर रमाकांत गजानन पाटील, ब्रँड ऑफ तामसई, ज्याने या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक हाताळलं. अप्रतिम, अद्वितीय, अलौकिक कामगिरी. आपलं नाव सुवर्ण अक्षरांत केपीएलच्या या 6व्या हंगामामध्ये कोरणारा खेळाडू. अप्रतिम दर्जेदार अष्टपैलू नेतृत्व रमाकांत गजानन पाटील ऑन स्ट्राइक सज्ज होतोय. 9 आकड्यावर 2 गडी बाद झालेले आहेत. 9 रन 2 विकेट लॉस. प्रजय दशरथ पाटीलचा पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. येथे जे गेम प्लॅन आहे, ज्या प्रकारे हा सामना ट्रॅव्हल होतोय, खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल विथ विकेट्स, कारण गत्यंतर देखील नाहीये. महत्वपूर्ण विकेट आकाश बाबूराव गरत बाद झाल्यानंतर देखील सद्यस्थितीमध्ये मोमेंटम कुणबी स्टार्स या संघाच्या साईडनेच आहे, कारण फलंदाजांची एक मोठी फळी आहे. सद्यस्थितीमध्ये सूरज रवींद्र पाटील इतका विस्फोटक चित्रभाणू फलंदाज सध्या शांत आहे, परंतु असं म्हटलं जातं की जेव्हा वादळ येतं, वादळ येण्यापूर्वी खूप सारी शांतता, नीरव आणि विदीर्ण शांतता पसरलेली असते. अगदी तशा प्रकारे वादळ येण्यापूर्वीची शांतता देखील असू शकते. पंचांच्या संख्येतले एक बाईज
मुन्ना पठाण त्या ठिकाणी दर्शवत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचते, एकंदरीत पाहायला मिळते 11 या आकड्यावर 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर दुसरं प्रगती पथावर खूप सुंदर पद्धतीने हाताळण्यात आलेलं आहे प्रजय दशरथ पाटील याच्या माध्यमातून. पहिल्या 6 चेंडूमध्ये किती धावा आल्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर पहिल्या 6 चेंडूंमध्ये अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण करण्यात आलं होतं, 6 धावा. आणि तदनंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11 धावा प्रोग्रेस कार्डवर. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची आवश्यकता. 24 गेंदे शेष, 31 रनों की जरूरत, हे सामन्याचं समीकरण थांबून खेळावं लागेल. ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं 26 फेब्रुवारी 1958च्या कॅलेंडर इयर मध्ये वेस्ट इंडिज या संघाकडून खेळत असताना गॅरी सोबर्स याने किंगस्टनच्या मैदानामध्ये पाकिस्तान संघाच्या विरोधात तब्बल 614 मिनिटे खेळपट्टीवरती व्यतीत करून 365 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. लेन हटन या फलंदाजाचा रेकॉर्ड त्याने ब्रेक केला आणि या त्रिशतकाचं वैशिष्ट्य असं होतं की 365 धावांमध्ये त्याने एकही षटकार खेचला नव्हता. 38 चौकार खेचून 26 फेब्रुवारी 1958च्या दिवसामध्ये किंगस्टनच्या मैदानामध्ये गॅरी सोबर्स याने पाकिस्तान संघाच्या विरोधात तब्बल 365 धावा, ट्रिपल सेंचुरी वेस्ट इंडिज क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा कंप्लीट केली होती. आणि तशा प्रकारे फलंदाजी करण्याची आवश्यकता. या वेळेला 24 चेंडू 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर प्रतीक संतोष पाटील. अप्रतिम चेंडूची पिचिंग पाहायला मिळाले. इकॉनॉमिकल राहिलेत गोलंदाज, परंतु जिंकायचं असेल तर येथे सूरजची विकेट हवी आहे. या सामन्यामध्ये रंगत निर्माण करायची असेल, कारण हा असा फलंदाज आहे, क्रिस गेलला आपण पाहिलं असेल ज्याने आयपीएलच्या एका पर्वामध्ये 59 षटकार खेचले होते 2012 मध्ये. आपण तुलना करत नाही आहोत, परंतु हा फलंदाज थांबणाऱ्यांपैकी नाहीये. फक्त 1 ते 2 फटके कनेक्ट होणं आवश्यक असतं. सूरज रवींद्र पाटील म्हणजे कॉर्पोरेट कंपनी मधल्या प्रामाणिक वर्कर प्रमाणे आहे. एकदा कार्ड पंच केलं की लगेचच प्रोडक्शन द्यायला सुरुवात. आणि आतापर्यंत शांत आहे, परंतु 1 ते 2 मोठे फटके आल्यानंतर सामना घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणूनच या फलंदाजाची विकेट टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. या वेळेला दांडी 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 गोल. सामन्यामध्ये रंगत निर्माण करण्यात आले. गिराळे फायटर्स या संघाच्या माध्यमातून धावसंख्या छोटी आहे, परंतु गोलंदाजीचा स्तर उच्च श्रेणी आहे. गॉन. डीजे 1.2 षटकांमध्ये प्रतीक संतोष पाटील. बघा 8 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. 8 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. काही गोलंदाजी सुरू आहे. स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील RA यांच्या पुण्य स्मृतीस अभिवादन करून खेळणारा हा खेळाडू आहे प्रतीक. पालघर जिल्ह्याचं, ठाणे जिल्ह्याचं नाव, तत्कालीन ठाणे जिल्ह्याचं नाव ज्याने साता समुद्रा पलीकडे रोवलं, झाडेगावचं सुवर्ण रत्न स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील. आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणारा हा खेळाडू मैदान गाजवितोय प्रतीक पाटील. सुपर बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी सुरू आहे. यावेळेस आणखीन एक मॅजिकल डिलिव्हरी, अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण, स्वतःचा क्लास या ठिकाणी सिद्ध करीत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम. हे आवश्यक देखील आहे. आपल्या संघाकडून जी खेळण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं हे आपल्याला करावंच लागतं क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये, आणि ते करतोय प्रतीक संतोष पाटील. 9 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा देऊन 2 विकेट्स. यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळला गेला आहे. उज्ज्वल पाटील चेंडूचा मागोवा घेतोय. चेंडू थेट सीमारेषा पलीकडे चौकार. 4.
डीजे अतिशय उपयुक्त चौकाराला फलंदाज सौरभ प्रमोद पाटील. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 16 या आकड्यावर धाव फलक. प्रतीक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. सौरभ प्रमोद पाटीलला आपण पाहतोय, पोचाडे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, ज्याला स्विच हिटर म्हणून ओळखलं गेलंय या पालघर ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि हा जो चौकार आहे तो खूप आवश्यक होता. कधी कधी एक मोठा फटका तुम्हाला सामन्यामध्ये परत घेऊन येत असतो. आणि मागील काही चेंडू जर आपण पाहिले तर डॉट आणि विकेटच्या स्वरूपात आले होते. तदनंतर हा चौकार जो आहे तो दिलासादायक आपण पाहतोय. ऑन साइडला सजवलेला फटका, लॉंग लेग झोन मध्ये, 1 बाउन्स अँड ओव्हर दी रोप. चेंडू सीमा पार, चौकार. माझा राजा, घडला माझा राजा, राखीला धर्म राखीले धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक अप्रतिम सामन्याला कलाटणी देणारे हॅलो, सन्मान्य सुजित श्रीधर वजे उर्फ विकी यांच्याकडून कुणबी कलाकार या प्रतिष्ठानसाठी 1000 रुपयाची रोख देणगी आलेली आहे. धन्यवाद. 20 या आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. 20 रन्स या फलकावर. बेस्ट प्ले अँड मिस. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता यावेळेस पाहायला मिळते. षटक क्रमांक एक्युरेट या वेळेला 3रं समाप्ती अखेर झालंय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 20 या आकड्यावर धाव फलक. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. ही सामन्याची स्थिती. 18 गेंदे शेष, 22 रनों की जरूरत. अशा स्वरूपामध्ये सामन्याची स्थिती. पहिली 3 षटकं हाताळण्याकरिता एक्युरेट किती मिनिटे खर्च केलेले असतील तर उत्तर मात्र या ठिकाणी पोहोचलेलं आहे. 18 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहे. त्याचाच अर्थ पुढील 2 षटके हाताळण्याकरिता तुमच्याकडे केवळ आणि केवळ 7 मिनिटे आहेत. ऐकूया डीजेला, वळूयात सामन्याकडे. मुघलांचा मोडीला माझ केला स्थापन स्वराज्य, त्यांच्यामुळेच भगवा ध्वज हिंदू आहोत आज. जाणता राजा रयतेचा राजा, जाणता राजा रयतेचा राजा. असा होता माझा राजा, असा होता माझा राजा. राखीला धर्म राखीले अब्रू, धन्यवाद डीजे. अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक, 22 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण गोलंदाज मार्कवर यावेळेला सज्ज होतो हितेश शंकर पाटील. सुपर क्रिकेट. छोट्या टोटलला डिफेंड करण्यासाठी तन मन धन सर्व समर्पण. एका ईर्षेने खेळाडू वर्ग चांगला कॉन्फिडन्सने खेळलेत गेलेले फायटर्स. गेम स्पिरिट, फायटिंग स्पिरिट दर्शवण्यात आलेला आहे या सामन्यामध्ये. ऑन स्ट्राईक रमाकांत. सुंदर क्रिकेट आतापर्यंत या सामन्यामध्ये. 18 चेंडू आणि 22 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खडे खडे खेळला गेला. युजेस फुटवर्क, बदल आलित्य चांगलं असणं आवश्यक आहे. क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये आपण पाहिलंय एका फलंदाजाचं ब्रह्मांड काय असेल तर त्याची क्रीज, आणि क्रीजचा पुरेपूर वापर तुम्ही करणार नाही तर धावा येणं थोडंसं कठीण होऊन बसतं. जर तुमचं पदलालित्य चांगलं नसेल तर आय कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग असायला हवं. ज्या पद्धतीने आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागला पाहायचो, ज्याने 8 डिसेंबर 2011च्या दिवसामध्ये इंदोरच्या मैदानात द्विशतक साकारलं होतं. त्याचं फुटवर्क चांगलं नव्हतं परंतु आय कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग.
क्षेत्ररक्षक अमित हिराजी पाटील यावेळेला पुढे सरसावलेले आहेत. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप करतील. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 22 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचले. आणि एक फलंदाज म्हणून जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता तुमचा आय कोऑर्डिनेशन, तुमचा फुटवर्क, क्रीजचा पुरेपूर वापर, चेंडूवरची नजर आणि स्ट्रोक सिलेक्शन या गोष्टी खूपच महत्वपूर्ण गणल्या गेल्यात. वन्स अगेन यॉर्क लेंथ हितेश शंकर पाटील याच्या माध्यमातून चेंडूचा टप्पा थोडासा दूर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. सामन्याचं समीकरण 15 चेंडू आणि 20 धावा. हलकासा कानमंत्र त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सिनियर खेळाडूला ज्युनियर खेळाडूकडून कानमंत्र प्रोव्हाइड करण्यात आलाय. सौरभ प्रमोद पाटील आणि रमाकांत गजानन पाटील दोन फलंदाजांची जोडी मुख्य खेळ पट्टीवर. 15 चेंडू 20 धावा. सामन्याची स्थिती बॅकफुटला जाऊन पंच केले चेंडूला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. काय घडेल, काय बिघडेल, कोण करेल वार आणि कोण करेल पलटवार हे अजून देखील क्वेश्चन मार्क. छोटीशी टोटल आहे परंतु ज्या स्पिरिटने खेळलेत आणि म्हणूनच तुमच्या संघामधील स्टार आयकॉन हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने खेळणारा असायला हवा. 14 चेंडू 19 धावा. अजून देखील 5 अंकांची जी तफावत आहे ती भरून काढण्याकरिता सौरभ प्रमोद पाटील फलंदाजी मार्कवर. 1 ते 2 मोठे फटके पूर्णपणे विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतात कुणबी स्टार्स. परंतु जर आणि तरला थारा नाहीये, प्रेडिक्शनला थारा नाहीये क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये. फुटाचा आहे ऑन साइडला हा तिसरा असा फटका जो सौरभ प्रमोद पाटील याने लॉंग लेग डीप फाईन लेगच्या झोन मध्ये खेळलेला आहे. 4 धावा. जिल्ह्याची आहे शान कुणबी KPL आमचा मान. जिल्ह्याची आहे शान कुणबी KPL आमचा मान. धन्यवाद डीजे. यावेळेस ज्या लौकिकासाठी ओळखला जातोय त्या लौकिकाला अनुसरून फटक्याचं सिलेक्शन केलं होतं. सामन्याची स्थिती 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांची आवश्यकता. 12 गेंदे शेष, 15 रनों की जरूरत. एकंदरीत इक्वेशन पाहायला मिळतं आणि येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करावं लागेल. लक्षात असू द्या जी 25 मिनिटे आम्ही काउंट करतो ते फक्त प्लेइंग टाइम असतं. जो स्ट्रॅटेजिक टाइम आउटची 90 सेकंद असतात ते आम्ही या टाइम मध्ये ऍड करत नाहीत. फक्त प्लेइंग टाइम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार काउंट करण्यात आलेला आहे. आणि येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये जर 6 चेंडू तुम्ही हाताळले नाही, फलंदाज आपण सहकार्य करा प्रतिस्पर्धी संघाला, तर शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी केवळ 4 क्षेत्ररक्षक जे 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे तुम्ही ठेवू शकाल. ऑन स्ट्राइक रमाकांत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बघा स्ट्रॅटेजी काय आहे. लॉंग लेग आणि डीप फाईन लेग मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये. म्हणजे फलंदाजाने जर बॅक साइडला चेंडू हुक केला तर थेट चौकार किंवा षटकारात जाऊ शकतोय. समोरच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, डाऊन दी ग्राउंड. ऑन साइडला एक काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट. ऑफ साइडला एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. डीप थर्ड मॅन, लॉंग स्टॉप रिझन, लॉंग लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ही सर्व स्थानं रिक्त आहेत. यॉर्कलेनचा चेंडू होता, खोदून काढलाय. टो क्रशर डिलिव्हरी. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण केली जाते आणि एकेरीच्या सहाय्याने कुणबी स्टार्स हा संघ जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्ड वरती 29 या आकड्यावर. चेंडू शिल्लक आहे 10 आणि 13 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन या ठिकाणी बनलेलं आहे. गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडूंची निवड. कॅन्सर डिलिव्हरीज बघायला मिळाल्यात. सातत्यपूर्वक प्रजय दशरथ पाटील याच्या माध्यमातून आपण अनुभवू शकतायत योग्य आणि सुयोग्य टप्प्यावरील गोलंदाजी प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. म्हणतात ना की आयुष्याच्या पटावरचा यशस्वी
राजा तुम्हाला बनायचं असेल तर वेगवेगळ्या चाली सातत्यपूर्वक तुम्हाला चालता आल्या पाहिजेत. शेवटचं 1 मिनिट शिल्लक. लाऊड अपील. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. सामन्याला कलाटणी गॉन. सांग तुझ्या मनानं काय करतय. धन्यवाद डीजे. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे. जर 1 मिनिटाच्या आतमध्ये 2 चेंडू डिलिव्हर झाले नाही तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला चेंज करावी लागेल. लक्षात असू द्या. 12:40 झालेले आहेत आणि 12:41 आतमध्ये जर 2 चेंडू डिलिव्हर झाले नाही, केवळ प्लेइंग टाइमच काउंट केलाय. खेळाडूंच्या माहितीसाठी जेव्हा फलंदाज बाद होतो तो टाइम आम्ही काउंट करत नाही. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आम्ही काउंट करत नाही. या वेळेला दांडी गुल. सुपर फर्निचर डिस्ट्रॉयड. गेंद घूम घूम के आई, झूम झूम के आई. बल्लेबाज बल्ला लेके खड़ा था लेकिन गेंद गिल्लियां उड़ाकर चली गई. गॉन. धन्यवाद डीजे. ऑन हॅट्रिक गोलंदाज प्रजय दशरथ पाटील. 7 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण. दोन्ही संघांच्या माहितीसाठी फक्त प्लेइंग टाइमच काउंट केला जातोय. सुंदर गोलंदाजी. म्हणतात ना की आपली खरी स्पर्धा ही फक्त स्वतःशीच असते. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये स्वतःला आपण चांगलं प्रस्तुत करू शकलो तर तो आपला सर्वात मोठा विजय असतो. आणि त्या पंक्तीप्रमाणे खेळलाय प्रजय दशरथ पाटील. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. सामना होता कुठे आणि सामना आणून ठेवलाय कुठे. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. म्हणूनच प्लेइंग इट माय वे आपल्या आत्मचरित्रामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी सांगून ठेवलंय की क्रिकेटमध्ये तुम्हाला सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ खेळाडू बनायचं असेल तर कधीच प्रेशर घेऊन खेळू नका. बघा, छोटी धावसंख्या परंतु आता मोठी वाटू लागले कारण प्रेशर ऑफ सिच्युएशन ने खेळले. 6 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर निष्णात तरबेज गोलंदाजीचं पृथक्करण प्रजय दशरथ पाटील याच्या माध्यमातून. कॉन्फिडन्स. 6 चेंडू 11 धावा होऊ शकतात. या कॉन्फिडन्सने खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये शुभम कमलाकर पाटील ब्रँड ऑफ वसरे या फलंदाजाला आपण पाहतोय. आत्मविश्वास दर्शवेल का? एक क्वेश्चन मार्क आहे. म्हणतात ना की छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस निर्माण करून देऊ शकते. तशाच प्रकारे आत्मविश्वास तुम्हाला यशाची खात्री देत नाही परंतु यश मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो त्या संघर्षासाठी प्रेरित करीत असते. आणि त्या कॉन्फिडन्सने खेळावं लागेल. शुभम कमलाकर पाटील ब्रँड ऑफ वसरे ऑन स्ट्राईक. आज हिरो बनण्याची संधी आहे. 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. ऑन साइडला सजवलेला फटका. चेंडू मात्र निघून होतोय. 1 बाउन्स. सीमा रेषा पलीकडे चौकार. 4 धावा. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जुगलबंदी आढळून आली नाही. प्रत्येक नरेश भंडारी यांना मी एक प्रश्न विचारेन. या आधीच्या इनिंग मध्ये शेवटच्या षटकात किती धावा आल्या होत्या? आणि या प्रश्न जर विचारला गेला तर 20 धावा. बघा, ते षटक टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच आहे. शेवटच्या 6 चेंडू मध्ये ज्या 20 धावा आल्या होत्या सामन्याला कलाटणी देणारे ते षटक. आता चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 5 आणि येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 धावांची आवश्यकता.
भान ठेवा, योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा क्रिकेटच्या खेळामध्ये. या गोष्टी फार आवश्यक. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. यावेळेला फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. शॉर्ट लेग झोन मध्ये कॅच कंप्लीट. शुभम कमलाकर पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. चंडीचे 4 चेंडू शिल्लक. सात धावांची आवश्यकता. 4 गेंदे शेष, 7 रनों की जरूरत. आणि अशा या कठीण परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत विनीत विजय सातवी या ठिकाणी दाखल झालेला आहे. जी लोक आपली स्वप्न घामाच्या शाईने लिहितात त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात. आणि ही गोष्ट आवश्यक आहे. न खचता न डगमगता खेळावं लागेल. लेट्स फाईट. संघर्ष करावाच लागेल. आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, संघाला 2 गुण मिळवून देण्यासाठी आणि आपलं नाव केपीएलच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासाठी गतवर्षीचा अंतिम सामन्यामधील स्टार खेळाडू विनीत विजय सातवी. 4 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी पाहायला मिळतोय मिस्टर राहुल. स्वीपर कव्हर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. ओनली 1. 3 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच, अटी-तटीचा सामना, चोरशीचा सामना. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष. चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध. काटे की टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से. कशमकश, रोचक, रोमांचक सामना. हृदयाची स्पंदन वाढवणारा सामना आहे. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांची उत्कंठा शिगेला पोहोचविणारा सामना आहे. 2 चेंडू, 5 धावांची आवश्यकता. सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना 1-1 गुण विभागून दिला जाईल. 2 गेंदे शेष, 5 रनों की जरूरत. व्हॉट अ सुपर मॅच. जीवन हे कादंबरी सारखे आहे मित्रांनो. काही पानांवरती सुख लिहिलेलं आहे, काही पानांवरती दुःख लिहिलेलं आहे. प्रश्न आहे तो तुमचा दृष्टिकोनाचा. तुम्ही कोणत्या गोष्टीला कुठल्या दृष्टिकोनातून पाहतायत आणि तोलतायत, मोजतायत आणि मापतायत. या सामन्यामध्ये संघर्ष, संघर्ष, फक्त संघर्ष. प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कुशलतेने खेळावं लागेल विनीतला. एक धाव परिपूर्ण. जो कानमंत्र देण्यात आला होता की मला सिंगल हवी आहे, रमाकांत गजानन पाटील यांच्या माध्यमातून आता 1 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आणि विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कितीतरी खेळाडूंनी केलं होतं, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील याच मैदानावर अनिकेत पद्माकर नाईक याने 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना 2 षटकार खेचलेले आहेत. या मैदानाच्या आकडेवारी आपण पाहतोय. केवळ 1 महिना जर आपण मागे गेलो तर हा रंजक किस्सा घडला होता नावजे क्रीडा नगरीमध्ये. आज 1 चेंडू शिल्लक आहे, 4 धावांची आवश्यकता. मोठं प्लॅटफॉर्म, अतिशय अनुभवी खेळाडू तामसई गावातील फलंदाजी मार्कवर रमाकांत गजानन पाटील. सर्व काही दारोमदार. 1 चेंडू ठरवणार आहे की 2 गुणांची कमाई कोण करेल, लीग फॉर्मॅट मधला पहिला विजय कोण अर्जित करेल. बस मॅजिकल डिलिव्हरी. राहुल पाटील, रिकी ब्रँड ऑफ कुकडे हा गोलंदाज आपल्या संघाला 2 गुण मिळवून देतोय. आणि पहा या मैदानावर 42 धावांचं टार्गेट डिफेंड करून दाखवलेलं आहे गिराळे फायटर्स या संघाने. आउटस्टँडिंग गेम ऑफ प्ले, दर्जेदार क्रिकेटचा आस्वाद. केवळ 42 धावा डिफेंड करून दाखवलेले आहेत. स्टार आयकॉन हितेश शंकर पाटील याचं जबरदस्त लिडिंग. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकतायत राहुल पाटील अर्थातच रिकी याचा क्लास उच्च श्रेणीय. ऐकूया डीजेला, वळूयात प्लेअर ऑफ द मॅच कडे.